नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. कॅम्प तसेच बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या दुर्गामाता दौडीस बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या युवकांनी दौड यशस्वी करत राष्ट्रभक्तीचा नारा बुलंद केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित या दुर्गामाता दौडीमुळे संपूर्ण शहरात राष्ट्राभिमान व सांस्कृतिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दौडीची सुरुवात टिळकवाडीतील शिवतीर्थ मिलिटरी महादेव मंदिर येथून झाली. मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जयदेव मुखर्जी, अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जवानांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दौडीला प्रारंभ करण्यात आला. दौडी दरम्यान सर्वधर्मीय नागरिकांनी विविध ठिकाणी पुष्पवृष्टी, ध्वजपूजन व औक्षण करून उत्साहात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा धारण केलेल्या युवकांनी विशेष आकर्षण निर्माण केले होते. शहरातील प्रमुख रस्ते, गल्ल्यांमधून ही दौड मार्गक्रमण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला होता. विशेषतः सुवासिनी महिलांनी भगव्या ध्वजाचे पूजन आणि औक्षण करून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव राखला. आज तिसऱ्या दिवशीची दौड ही केवळ उत्सव नसून एक सामाजिक व राष्ट्रप्रेम जागवणारी चळवळ ठरली. बेळगाव शहरातील श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुन्या पुजाऱ्यांच्या मुलाने राहत्या गळी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सिद्धार्थ पुजारी, वय वर्ष 27 असे असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी शेखरप्पा आणि सीपीआय गावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी मृत सिद्धार्थ पुजारी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रमांची नोंद केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ पुजारी याच्या बहिणीने पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की आपला भाऊ सिद्धार्थ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये असे लिहिले आहे की आम्ही अनेक वर्षापासून कपिलेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत होतो आणि त्याच मंदिरात माझ्यावर खोटा आरोप करून माझी बदनामी करण्यात आली. याविषयी पोलिसांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सिद्धार्थ याच्या बहिणीने आणि त्यांच्या वडिलांनी केली. दसरा आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे बुधवारी दिनांक 24 रोजी कॅम्प परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडमध्ये कंटोन्मेंट बोर्डचे सीईओ विशाल सारस्वत यांनी स्वतः सहभाग घेतला होता. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही दौड पाहून त्यांना खूप आनंद झाला. बेळगावात सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात हे पाहून मनापासून मी भारावून गेलो असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की मला बेळगावात येऊन फक्त 10 दिवस झाले असून अशा उत्सवामुळे शहराची संस्कृती आणि लोकांचा एकोपा अनुभवता आला असे ते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून श्रीराम गौंड बसरगी यांनी आज पदभार स्वीकारला. बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती NS यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गेल्या काही दिवसापासून हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी बसरगी यांची नियुक्ती अलीकडेच करण्यात आली होती. या आदेशानुसार त्यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पोलीस विभागाच्या पुढील यशासाठी त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगावातील टिळकवाडी पहिल्या रेल्वे फाटकावरील बॅरिकेड्स हटवण्याच्या मागणीसाठी बॅरिकेड्स हटाव संघटनेचे आंदोलन 2014 पासून सुरू आहे. या काळात संघटनेने तब्बल 40 वेळा आंदोलन केल्याचे सांगितले जाते. बॅरिकेड्स हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला तरीही समस्या सुटलेली नाही. त्यानुसार आता पुन्हा उद्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर पासून बेळगाव पोलीस आयुक्तालयातच उपोषण सुरू करण्याचा इशारा आयुक्त भूषण बोरसे यांना दिला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात या उपोषणाला सुरुवात होईल. तारियाळ गावात मादक पदार्थ सेवन करून संशयास्पद हालचाल करणाऱ्या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ रमेश कलण्णवर, वय 24, राहणार रामापूर गल्ली तारियाळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
आडसिद्धेश्वर मठासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण संशयातरित्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र होलेनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याच्या विरोधात मादक पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरेबागेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. कर्नाटक राज्यात जातीय जनगणनेची प्रक्रिया सुरू असताना सर्व अनुसूचित जाती एससी मधील नागरिकांनी धर्म नोंदणी करताना बौद्ध धर्म नमूद करावा असे आवाहन SR कोकाटे यांनी केले आहे. ते बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जनगणनेदरम्यान जनगणना कर्मचाऱ्यांना अचूक व स्पष्ट माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोकाटे यांनी स्पष्ट केले की अनुसूचित जातीतील प्रत्येक व्यक्तीने बौद्ध धर्म प्रविष्ट व बौद्ध धर्म हे दोन पर्याय ठळकपणे नमूद करावेत. या संदर्भात भारतीय बुद्धिस्ट सोसायटी अर्थात बौद्ध महासभा बेळगाव शाखा आणि अनुसूचित जाती जमाती राज्यपत्रित अधिकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महामंडळाच्या वतीने येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी यांना निवेदन दिले. शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार बेळगावचा दसरा सीमोल्लंघन मैदान मराठी विद्यानिकेतन कॅम्प येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हैसूरनंतर या उत्सवाचे दुसरे मोठे आयोजन बेळगावमध्ये होते. गेल्या काही वर्षापासून दसरा महामंडळाच्या माध्यमातून हा उत्सव शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात नियोजित केला जात आहे. यंदाही विजयादशमीचा उत्सव उत्तम प्रकारे पार पडावा यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. तसेच या पार्श्वभूमीवर बेळगावचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यावेळी दसरा महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, प्राचार्य आनंद आपटेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष अंकुश केसरकर, मल्लेश चौगुले आणि बेळगावमधील विविध देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. दसरा सण आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे आज बुधवारी आयोजित करण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड कॅम्प परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या दौडीचे हिंदू मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आले, ज्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे आणि सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण घडले. कॅम्प परिसर हा कॅन्टोन्मेंट क्षेत्रात येणारा असून येथे सर्व धर्मीय समाजबांधव शांततेत आणि सौहार्दाने वास्तव्यास आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॅम्पमधील सामाजिक कार्यकर्ते व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य साजिद शेख यांनी आपल्या सहकार्यासह दौडीचे मनोभावे स्वागत केले. दौड कॅम्प परिसरात दाखल होताच साजिद शेख यांनी दौडीच्या अग्रभागी असलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन केले. त्यानंतर दौडीत सहभागी सर्व युवकांना फळे, बिस्किटे, मिठाई व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. या प्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विशाल सारस्वत, माजी उपाध्यक्षा डॉक्टर राहिला साजिद शेख, आजिज अब्बास अली, इब्राहिम शेख, प्रकाश माळवे, गोविंद जवळकर, जावेद शेख, सतीश मनोळकर, राघवेंद्र कापलुसकर, महादेव मिरजकर, वीणा मिरजकर, प्रतिभा सुलाके आदीसह अनेक कॅम्पवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या मतदारसंघातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी विविध पायाभूत कामांची सुरुवात केली आहे. त्यांनी आझमनगर येथील नव्या नाला बांधणीचे उद्घाटन केले असून रुक्मिणीनगर आणि बसवनकुर्ची येथे भूमिगत ड्रेनेज कामांना देखील सुरुवात केली आहे. या भागामध्ये भेटी दरम्यान आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून ड्रेनेज सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत माहिती घेतली. त्यांनी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे आश्वासन दिले. स्थानिकांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत केले असून विशेषतः पावसाळ्यातील स्वच्छता आणि पाणी निचऱ्याचा प्रश्न यावर मोठा तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली. अतिवाड राज्य सीमेजवळील होसूर तालुका चंदगड येथील ओढ्यात काल मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी एक मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख किरण अशोक आढाव, वय 31, राहणार कोवाड, तालुका चंदगड अशी असून तो दुचाकीवरून घरी परत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास गवंडी कामगार कोवाडकडे जात असताना त्यांना ओढ्यात एक मृतदेह आढळून आला. याबाबत कोवाड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंदगड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्ना यांनी दलित समुदायाविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युवा कर्नाटक भीमसेवा युवा शक्ती संघटनेने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत यत्ना यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार यत्नाळ सातत्याने विभाजनवादी भाषा करून समाजात तणाव निर्माण करत आहेत.
अलीकडेच त्यांनी बैलूर पीठाचे स्वामी निजगुणानंद यांच्यावर टीका केली होती. तसेच चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर फुले चढवण्याचा अधिकार फक्त सनातन धर्मीयांनाच आहे, एवढेच नव्हे तर एका सामान्य दलित महिलेला हा अधिकार नसल्याचे विधान त्यांनी केले होते. अशाने सामाजिक आणि जनतेच्या भावना दुखावल्या जात असून तात्काळ त्यांना तडीपार करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव शहरातील येळ्ळूर येथील हनुमंतगौड नगर परिसरातील दीर्घकालीन विद्युत समस्येबाबत नागरिकांनी व पाटील समाजाच्या सदस्यांनी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. ही तक्रार गांभीर्याने घेत त्यांनी ग्रामपंचायत बैठकीत सातत्याने पाठपुरावा करत आवश्यक ठराव मंजूर करून घेतले. त्यानुसार थडदेव समोर हायमास्टर लाईट बसवण्यात आला आहे, तर छत्रपती शिवाजी रोडपासून नारायण दळवी यांच्या घरापर्यंत हेस्कॉमचे सिमेंट खांब उभे करून स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच दरवर्षी यल्लमा यात्रेनंतर स्मशानभूमी परिसरात अंधारामुळे भाविकांना भेडसावणाऱ्या अडचणींची दखल घेत आणखी एक हायमास्टर लाईट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कामामुळे परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कामाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य, पाटील समाज व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सकारात्मक बदलासाठी सतीश पाटील यांचे विशेष कौतुक होत आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मराठा समाजाच्या वतीने वडगाव बेळगाव येथे काल मंगळवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत विविध नेत्यांनी जनगणनेत धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असा उल्लेख करण्याचे आवाहन केले. यावेळी उपजात कुणबी नोंद केल्यास भविष्यात त्याचे शैक्षणिक आणि सामाजिक लाभ कसे मिळू शकतात याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून देण्यात आली. या बैठकीत भाजप नेते किरण जाधव, महापौर मंगेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने जनगणनेत योग्य आणि एकसंध माहिती देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी नेत्यांनी व्यक्त केले. श्री जत्तीमठ देवस्थान, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. देवीची आकर्षक आरास आणि सजावट केल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत असून यामुळे नवरात्रोत्सवाचे धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय बनले आहे. टिळकवाडी येथे काँग्रेस रोडवर झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या दादासाहेब पाटील यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वेळेवर मदतीमुळे प्राणवायू मिळाला. मंगळवारी रात्री अरुण थिएटरसमोर 4 चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मागील प्रवासी गंभीर जखमी झाला होता. भारतीय सैन्याचे निवृत्त सुभेदार सुधाकर चाळके व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी तत्काळ 108 आणि 112 आपत्कालीन सेवा संपर्क साधून जखमीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. या मदतीमुळे जखमी व्यक्तीच्या जीवाला संरक्षण मिळाले असल्याचे कौतुक व्यक्त केले जात आहे. तब्बल 30 वर्षांहून फरार असलेल्या बनावट चलन प्रकरणातील तिघांना कॅम्प पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे रवी गोविंद नाडर, महेंद्रन पांडी नाडर आणि पांडी मुत्तू नाडर, सर्व राहणार शिवकाशी, तामिळनाडू अशी आहेत. 1994-95 मध्ये बनावट चलनाशी संबंधित त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे आरोपी पसार झाले होते. त्यांच्या अटकेसाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांचा माग काढता आलेला नव्हता. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद वणकुंद्रे यांच्या नेतृत्वात एएसआय एल.के. पाटील, हेड कॉन्स्टेबल शिवाजी हेरेकोडे आणि कॉन्स्टेबल आनंद तेली यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तामिळनाडूच्या शिवकाशी येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि बेळगाव न्यायालयात हजर केले. या यशस्वी आणि कौशल्यपूर्ण कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले आहे. बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील औद्योगिक क्षेत्रात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. बसप्पा बाळप्पा कोणकेरे वय 31 आणि प्रकाश लगमाप्पा तलुरी वय 28 यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून 2,800 रुपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस विभागाने या कारवाईतून गुन्हेगारी विरोधी मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली आहेत. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळीला श्री ज्योतिबा देवाची कमळ पुष्पांनी सजवलेली त्रिपागडी महापूजा सालंकृत पद्धतीने साकारण्यात आली होती. ही पूजा समस्त मानाचे 10 गावकरी यांनी पार पडली. कोल्हापूर ज्योतिबा मंदिर परिसर गुलाबी रंगाच्या आकर्षक विद्युत रोषणाने उजळून निघाला होता. ज्योतिबाच्या नवरात्र महापूजे परंपरेला आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व असून या पूजेसाठी खास कापडाच्या त्रिपाकडी कमल पुष्पांची सजावट करण्यात आली होती. कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून पूजा बांधण्याच्या आख्यायिकेच्या स्मरणात ही परंपरा आजही जपली जाते. नवरात्र निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा मंदिराकडे येऊ लागल्याने दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्स यांच्या वतीने शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर जायंट्स सप्ताहानिमित्त कबड्डी आणि खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक विभागातील मुलामुलींसाठी कबड्डी आणि प्राथमिक विभागातील मुलामुलींसाठी खो खो स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन इव्हेंट प्रमुख आकाश लाटूकर व समर्थ बैलोर यांनी, तर खो खो स्पर्धेचे उद्घाटन विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळी यांनी केले. माध्यमिक मुलांच्या कबड्डी स्पर्धेत गोमटेश हायस्कूलने प्रथम तर एसके शानबाग हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. माध्यमिक मुलींच्या गटात पंडित नेहरू हायस्कूल प्रथम तर धामणे हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. प्राथमिक मुलांच्या खो खो स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिर प्रथम तर मुलींच्या खो खो स्पर्धेत आदर्श मराठी विद्यामंदिर प्रथम आणि मुक्तांगण प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांकावर राहिल्या. विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी केले, तर आभार जायंट्स ग्रुपचे मुकुंद महागावकर यांनी मानले. सुप्रसिद्ध कन्नड लेखक व कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बेंगळूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 94 वर्ष इतके होते. दुपारी 2:38 बेंगळूर येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. भैरप्पा यांना हृदयरोगाचा त्रास होता आणि 6 महिन्यापूर्वी सकाळी फेरफटका मारताना ते कोसळले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे ते एका अतिथीगृहात राहत होते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. मैसूरच्या प्रादेशिक शिक्षण संस्था येथून त्यांनी प्राध्यापक पदावरून निवृत्ती घेतली होती. भैरप्पा यांनी कन्नड भाषेतील 26 कादंबऱ्या लिहिल्या असून अनेक कादंबऱ्यांचे भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आले होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या गुरुवारी दुपारी 2 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. बेळगावात वैश्यवाणी समाजाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी मंचावर अध्यक्ष दत्ता कणबर्गी, रोहन जोवळी, अंजली किनारी, महादेव गावडे, राहुल गावडे, अरविंद कलगडगी, गजानन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेची सुरुवात स्वागताने करण्यात आली आणि त्यानंतर कर्नाटक सरकारच्या 22 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या जात आणि आर्थिक सर्वेक्षणासंदर्भातील माहिती सविस्तर मांडण्यात आली. वैश्यवाणी समाजाने या सर्वेक्षणात आपला धर्म हिंदू आणि जात वैश्यवाणी क्रमांक 1490 अशी नोंद करावी असे आवाहन कार्यकारिणीतर्फे करण्यात आले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने ही माहिती नीट समजून घेऊन त्याच पद्धतीने नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले. या कार्यक्रमाला बैलहोंगल, खानापूर, निट्टूर, लोंढा, रामनगर तसेच विविध तालुक्यामधील समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल गावडे यांनी मानले. नवरात्रोत्सवानिमित्त उद्या 4थ्या दिवशी गुरुवार दिनांक 25 रोजी धर्मवीर संभाजी चौक ते संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरपर्यंत दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. किर्लोस्कर रोड येथून सुरुवात होऊन रामलिखिंड गल्ली, अशोक चौक, बसवान गल्ली, लक्ष्मी मंदिर, दरगोनकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुडूर गल्ली, भातकांडी गल्ली, मेणसे गल्ली, आझाद गल्ली, टेंगनकेरा गल्ली, पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, कांदा मार्केट, कसाई गल्ली बोळ, कामत गल्ली, पीबी रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार ग्राउंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदेखूड, किर्लोस्कर रोड, कडोकर गल्ली मार्गे बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात सांगता होणार आहे. या मार्गावर जयघोष, भगव्या पताका, ढोल ताशा पथके, शिवकालीन वेशभूषा आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे. आयोजकातर्फे योग्य त्या सुरक्षेच्या आणि वाहतूक व्यवस्थेच्या तयारीचे आश्वासन देण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.